पुन्हा एकदा शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कापड बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा। अहिल्यानगर शहरातील प्रसिद्ध अशा प्रमुख बाजारपेठ असलेल्या कापड बाजार, मोची गल्ली, महावीर कॉर्नर, घासगल्ली, शहाजी रोड आदी ठिकाणी रहदारीला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत हातगाड्या, टेबल, टपऱ्या इत्यादी जप्त करण्यात आले आहेत आणि यापुढेही अशाच पद्धतीने संयुक्त मोहीम सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत। दरम्यान अहिल्यानगर शहरात अनधिकृत अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात अनधिकृत अतिक्रमणांवर हातोडा टाकल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे अतिक्रमणाच्या विळख्यात गुदमरलेल्या अहिल्यानगर शहराला मोकळा श्वास घेता येणार आहे। सदरची कारवाई मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या नेतृत्वाखाली तसेच अतिक्रमण प्रमुख आदित्य बल्लाळ, उपअभियंता सुरेश हिथापे, क्षेत्रीय अधिकारी नितीन इंगळे, ट्रॅफिक पोलीस प्रमुख मनसूर सय्यद, पोलीस कर्मचारी व अतिक्रमण पथक यांच्या पथकाने केली। तर क्षेत्रीय अधिकारी इंगळे व पोलीस प्रशासन यांच्या निर्देशानुसार धरती चौक ते कापड बाजार येथे अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। हे काढून घ्या, ॲम्ब्युलन्स पाण्याची गाडी यायला पाहिजे मोठी इथे। डायरेक्ट लावू का नाही?